पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जे सडेतोड उत्तर दिलं, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये थोडा तणाव निर्माण झालाय आणि काही गुप्तचर संघटनाही ऍक्टिव्ह मोडवर आहे। त्यातच शनिवारी 17 मेला हरियाणातील एका महिला युट्यूबरला आणि तिच्या काही अन्य साथीदारांना पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली। आणि ही महिला युट्यूबर आहे तरी कोण, ही चर्चा सगळीकडे रंगली होती। हरियाणातील हिसारमधील प्रसिद्ध महिला युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि तिच्या काही अन्य साथीदारांवर भारतातील काही गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याबद्दल अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा आणि तिचे काही अन्य साथीदार भारतातील काही गोपनीय माहिती ही पाकिस्तानची एक गुप्तचर संघटना ISI ला नेहमी पुरवत होते आणि त्यातच पोलिसांनी त्या सर्वांना अटक केली आहे। भारताने काही दिवसांपूर्वी एका मोठ्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारताची माहिती पाकिस्तानला दिलेल्या आरोपाखाली हाकलून लावली आणि त्याच अधिकाऱ्याच्या संपर्कात भारतातील काही व्यक्ती आहे असा एक अंदाज हा पोलिसांना होता आणि त्यातूनच त्यांनी हरियाणामध्ये एक मोठं रॅकेट पकडलाय। हे सर्व लोक भारताची गोपनीय माहिती, भारताची संवेदनशील माहिती, सैन्याची माहिती ही पाकिस्तानामध्ये पुरवत होते आणि भारतासाठी धोका ठरत होते। हरियाणातील हिसारमधील 33 वर्षीय ज्योती मल्होत्रा ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर आहे। तिचा चांगला मोठा फॅन बेस सुद्धा आहे। ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरून ट्रॅव्हल ब्लॉगिंग करून आपली माहिती सोशल मीडियावर टाकत असते। पण ही फक्त माहिती नव्हती, तर ती भारताच्या काही सूक्ष्म घटकांची ती चर्चा करून पाकिस्तानला माहिती पुरवत होती। ती 2-3 वेळा पाकिस्तानला सुद्धा जाऊन आली होती, त्यामुळे ती भारतीय सैन्याच्या रडारवर सुद्धा होती। हिसार पोलिसांच्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा ही खूप आधीपासून ISIच्या संपर्कात होती आणि भारताची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरवत होती। ज्योती जेव्हा पाकिस्तानला गेली होती तेव्हा ती पाकिस्तानचं शांततेचं आणि सकारात्मक रूप जगाला दाखवते आणि पाकिस्तानबद्दल लोकांमध्ये आणि भारतातील लोकांमध्ये एक सकारात्मक भावना पाकिस्तानबद्दल जागरूक करण्याचं काम ज्योतीला देण्यात आलं होतं। हिसार पोलिसांनी ज्योतीला अटक करून आता तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि ज्योतीने लेखी जबाब सुद्धा दिलेला आहे। पण ज्योती ही भारतातील असून इतकी फेमस असताना तिने पाकिस्तानसाठी हे काम का केलं, हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता। तर याचं उत्तर हे की ज्योती लव जिहाद मध्ये फसून हे सगळं काही करत होती। पाकिस्तानी गुप्तहेर दानिश रेहमान हा दिल्लीमध्ये राहून लव जिहाद मध्ये अनेक लोकांना फसवत होता। त्यातच फसली ती म्हणजे ज्योती मल्होत्रा। दिल्लीमध्ये जेव्हा दानिश रेहमान आणि ज्योतीची भेट झाली तेव्हा त्या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्याने तिला एकदम पाकिस्तानबद्दल एक सकारात्मक भावना दाखवून तिला डायरेक्ट पाकिस्तानचा गुप्तहेरच बनवून टाकले होते। त्यानंतरच ती भारतातील सगळी माहिती पाकिस्तानला आणि दानिश रेहमानच्या संपर्कात येऊन गुप्तहेरांना देत होती। हिसार पोलिसांनी आता ज्योतीला आणि तिच्या अन्य साथीदारांना न्यायालयात हजर केला आहे आणि ज्योतीला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी आहे आणि अन्य तपास हा गुप्तचर संघटना करत आहे। कंटेंट क्रिएशनच्या नावाखाली कोणता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा पाकिस्तानचा गुप्तहेर आहे आणि तो भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला देत आहे याचा अंदाज सुद्धा आपण लावू शकत नाही।